जय हरी माऊली. महाराष्ट्रातील सर्वात मोठा सोहळा व अखंड मराठी हृदयातील पांडुरंगाच्या ओढीने घालून दिलेली शेकडो वर्षांची सांस्कृतिक परंपरा म्हणजे आपली वारी. मजल दर मजल करत आळंदीहून निघालेली माऊलींची पालखी आज 14व्या दिवशी वेळापूर या गावी मुक्कामासाठी पोहोचली. वेळापूर वासियांनी वारीचे यथोचित स्वागत केले. चला तर मग या वारीचा भव्य दिव्य नजारा पाहूयात आपल्या गरुडाच्या नजरेतून. वारीचा आजचा 14व्या दिवसाचा मुक्काम हा वेळापूर या गावी आहे. ऊन, वारा, पाऊस यांची यत किंचितही तमा न बाळगता लाखो वारकरी माऊलींच्या पालखीसोबत चालत आहेत. माऊलींच्या पालखीच्या पुढे व मागे अशा मानाच्या निवडक दिंड्या, तर आजूबाजूच्या गावांमधून निघालेल्या शेकडो दिंड्या या लव्या जमासोबत आगेकूच करत आहेत. प्रचंड गर्दी असूनही वारकऱ्यांची शिस्त व प्रशासनाची गस्त ही अवर्णनीय आहे. लाखोंचा समुदाय पंढरपूरच्या दिशेने चालत आहे, पण अपघात किंवा दुखापत याची एखादी किरकोळ घटनासुद्धा घडून येत नाहीये. इतकं बारकाईनं प्रशासनाचं नियोजन आहे. पालखी मार्गावरील हा पंढरपूर हायवे प्रवाशांसाठी पूर्णपणे बंद केलेला असून पालखीसोबत असणाऱ्या वाहनांसाठी एक पूर्ण 3 पदरी लेन, तर पायी चालणाऱ्या वारकऱ्यांसाठी दुसरी पूर्ण 3 पदरी लेन आहे. पण पालखी चालायला लागली की जवळपास 5 ते 7 किलोमीटर पर्यंतचा रस्ता हा दुतर्फा भरून जातो. नजरेला पडेल तिथपर्यंत वारकऱ्यांच्या दिंड्या व वाहनांच्या लांबच लांब रांगा बघायला मिळतात. पण ह्या चालण्यात सुद्धा एक विशिष्ट प्रकारची शिस्त बघायला मिळते. एवढी भली मोठी रांग पाहिल्यावर सहज आपल्या मनात एक प्रश्न पडला असेल की एवढ्या जमावासाठी राहण्या खाण्याची सोय काय असेल? गाड्या कुठे थांबत असतील? लोकांचे खूपच हाल होत असतील ना? तर या प्रश्नाचं उत्तर आहे नाही. कुठल्याच प्रकारची वारकऱ्यांची गैरसोय पांडुरंग तरी होऊ देत नाही. कितीही ऊन असो, कितीही पाऊस पडो किंवा कोणतेही विघ्न येवो, वारकरी हा सदैव हसतमुख चालत असतो. पण गैरसोय हा शब्दच वारीमध्ये येत नाही. कसं हे सगळं मॅनेज होतं, वारकऱ्यांना चालण्याचं बळ कुठून येतं ते मात्र देवालाच माहीत. आषाढ शुद्ध एकादशीला पंढरपुरात आपल्या विठू माऊलीला भेटण्यासाठी 5 ते 7 लाख लोक हे दरवर्षी चालत जात असतात. आळंदी ते पंढरपूर हे तब्बल 246 किलोमीटर अंतर 18 दिवसांमध्ये पूर्ण करतात, तर पुढील 9 दिवसांचा परतवारीचा प्रवास करून आपल्या घरी पोहोचतात. जवळपास महिनाभराचे हे नियोजन 3 महिने आधीच आखलेले असते. कोणत्या नंबरची दिंडी कुठे चालेल, तिचा मुक्काम कुठे असेल, त्यात वारकरी किती असतील, जेवणासाठी काय काय बनवावं लागेल, वाहनं किती असतील, सर्वांच्या आंघोळीची व प्रातःविधीची सोय काय असेल, हे सर्व काही आधीच ठरलेले असते. त्यामुळे अगदी शिस्तबद्ध पद्धतीने या दिंड्या विनाविघ्न पंढरपूरकडे प्रस्थान करत असतात. शिवाय पदोपदी पोलीस प्रशासन हे कोणताही अनुचित प्रकार घडू नयेत म्हणून सदैव तत्पर राहतात. न थकता न कंटाळता आपल्या परिवारातील सदस्यांची जशी काळजी घ्यावी तशी सर्व वारकऱ्यांची काळजी हे घेताना दिसतात. गरजेला त्वरित धावून जातात. कधी कधी तर म्हाताऱ्या आजींना आपल्या खांद्यांवर बसवून त्यांच्या राहुटींपर्यंत सोडलेले पोलीस मी पाहिलेत. सलाम त्या पोलिसांच्या कर्तव्यनिष्ठेला.
वारीला एवढी सगळी मंडळी का जात असतील? या प्रश्नाचं जर उत्तर आपल्याला शोधायचं असेल तर आपल्याला एकदा तरी वारीत सहभागी व्हावं लागेल. कारण संपूर्ण आयुष्याचं सार ही वारी शिकवते. वारीत भेदाभेद नसतो, वारीत चोरी लबाडी नसते, वारीत अविचारी गुणांना तर थाराच नाही. असतो तो फक्त सात्विक भाव, समायोजन व सहकार्य भावना. हेच तर उभ्या आयुष्याच्या जगण्याचं सार आहे. वारी आयुष्य जगायला अगदी जवळून शिकवते. वेळापूरवासियांनी पालखीचं जंगी स्वागत केलं. माऊलींचा यथोचित पाहुणचारसुद्धा केला. दिवसभराच्या चालण्याचा जो क्षीण होता तो कुठच्या कुठे आज पळून गेला. आराम करूयात. आता आपण या व्हिडिओचा करूयात एंड. भेटूयात उद्या पालखी मार्गावर. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. आपल्या चॅनलवरील नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण हरी.